आषाढ महिना चालू झाला आहे आणि आषाढ महिन्यात सर्वांच्या घरोघरी गव्हाच्या गुळाच्या कापण्या तयार केल्या जातात आणि त्याचबरोबर घाऱ्या किंवा धपाटेसुद्धा बनवले जातात। हे पारंपरिक पदार्थ घरात बनवून देवाला नैवेद्यसुद्धा दाखवला जातो। तर हे आज आपण गव्हाच्या कापण्या तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी खुसखुशीत होण्यासाठी आणि वातड अजिबात होऊ नये ह्यासाठी मी पिठामध्ये काय टाकलं आहे हे सगळं काही रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। तो व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। तर इथे घेतले 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ, अर्धी वाटी रवा, वेलची पावडर स्वादानुसार आणि जितकं म्हणजे आपल्याला लागेल वरती टाकायला तर खसखस लागेल। तर आता सर्वात आधी आपण गूळ वितळून घेऊया। तर हे 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो टोपामध्ये टाकूया। 1 वाटी गुळाला 1 वाटीच पाणी घ्यायचे म्हणजे गूळ बुडेल इतका घ्यायचंय। ह्याच्यात टाकून घेऊया। तर गूळ वितळेपर्यंतच आपण हलवून घेऊया। आपल्याला असं त्याचा गुळाचा पाक वगैरे बनवायचा नाहीये, फक्त हलवून असं मिक्स झाला पाहिजे पाण्यामध्ये इतपत करायचंय। ते सतत हलवत राहायचंय। बघू शकता आपला गूळ पूर्ण विरघळलेला आहे। तर हे आपण थंड करायला ठेवूया। एकीकडे तूप गरम करून घेऊया। तर आपण 2 चमचे तूप घेऊया गरम करायला। तर इथे मी 2 चमचे तूप घेतले आणि छान कडकडीत असं गरम होऊन देऊया आणि आपल्याला ते मोहन टाकायचे पिठामध्ये। तर सर्वात आधी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊया। हे जे माप आहे ना ते 1च वाटीने घेतलेले आहे, त्याच वाटीने आपण हे प्रमाण घेतलेलं आहे। तर ह्या 1 वाटी आता झाले आणि ही 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय। तर आता त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकूया। जर जाड रवा असेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून टाकू शकता। त्याच्यानंतर अर्धी वाटी चण्याचं पीठ आणि हे आपलं तुपाचं मोहन छान गरम झालेलं आहे कडकडीत। आता हे आपण त्याच्यावर टाकून घेऊया। छान हलवून घेऊया, सगळीकडे मिक्स करूया। गरम आहे तर हात नाही लावायचा, सुरुवातीला आपण चमच्यानेच ढवळून घेऊया, एकत्र करूया। ते गरम आहे तर त्याच्यामुळे ना तुम्ही हात घालू नका सुरुवातीला, पहिलं एकत्र असं चमच्याने करून घ्या, नाही तर हात भाजेल। तर थोड्या वेळाने ना असं एकत्र झाल्यावर आता आपण हाताने असं हे करून घेऊया। असं आहे ना हाताने करून घेऊया। हे बघा, हे असं आपलं तयार होतं मोठ। गव्हाच्या पिठामध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं चण्याचं पीठ टाकलं आहे। तुम्ही 2 चमचे चण्याचं पीठसुद्धा टाकू शकता, मी तर अर्धी वाटी इथे घेतलं आहे। पण रवा आणि चण्याच्या पिठामुळे खूप अत्यंत छान चव लागते आणि रव्यामुळे कुरकुरीतपणा येण्यास मदत होते। ह्याच्यामध्ये तुम्हाला चण्याचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। वेलची पूड टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये ना बडीशेप सुद्धा टाकू शकता किंवा सुंठ टाकू शकता। आता आपण हे गुळाचं पाणी घेतलंय ते कोमट झाले आणि कोमट झाल्यावरच आता ओतून घेऊया। थोडंसं गुळाचं पाणी गरम असेल ना तर चमच्याने आधी मिक्स करून घ्या आणि नंतर मळायचं।
जेवढं गुळाचं पाणी आहे ना तेवढ्याच ह्याच्यामध्ये पीठ मळलं गेलं जातं आणि तुमच्या पिठावर आहे किंवा गूळ कसा आहे त्याच्यावर आहे. तर तुम्हाला थोडंसं पीठ लागेलसुद्धा तर तुम्ही पीठ घेऊन मळू शकता. पण 1 वाटी गूळ हा आपल्याला बरोबर आहे. थोडंसं तुम्हाला कमी गोड लागेल किंवा जास्त गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही गूळ घेऊ शकता. मी जेवढं गुळाचं पाणी घेतलं होतं ना तेवढ्याच ह्याच्यामध्ये छान मळून झालेलं आहे पीठ. आणि पुरीचं पीठ असतं ना त्याच्याहून थोडंसं नरम आणि जास्त कडक पीठ मळायचं नाही, मीडियमच पाहिजे घट्ट असं. तर आता ज्याच्यामध्ये मी तूप गरम केलेलं ना त्यातलं सगळं तूप असं हाताला लावून घेतलं आणि पुन्हा छान असं मळून ठेवून देणार आहे. तर 15 मिनटं किंवा 10 मिनटं पण भरपूर आहे. त्याच्यासाठी आपण आहे ना पीठ असं 10 मिनटासाठी किंवा अर्धा तासासाठी ठेवून देऊया. कारण आहे ना त्याच्यात आपण रवा टाकलेला आहे. रव्यामुळे ते छान भिजलं जाईल, पीठ मुरलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण कापण्या करायला घेऊया. 15-20 मिनटं मी ठेवलं आहे आणि आता त्याच्यानंतर आता आपण काढून घेऊया आणि कापण्या करायला घेऊया. एका बाजूला छान तेल गरम करायला ठेवते आणि आपलं पीठ बघू शकता छान नरम असं मस्त मळलेलं आहे. तर आता करायला घेऊया. मोठं असं छान हुंडा घ्यायचा आहे आणि मोठी आपल्याला पोळी करायची. व्यवस्थित करता येतं. छोट्या छोट्या पोळ्या घेतल्या ना तर मग खूप कमी होणार आणि जास्त वेळ लागतो. त्याच्यासाठी पिठाचा गोळा ना मोठाच घ्या आणि छान अशी मोठी चपाती लाटून घ्यायची. जास्त जाडसर नाही आणि जास्त एकदम पण खूप पातळ नाही करायची. आपल्याला मीडियम अशी करायची. त्यामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील. तर अशी पोळी ना थोडीशी जाडसर आणि जास्त जाड नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही. मी अशी लाटली आहे आणि आता आपल्याला खसखस लागणार आहे. ती खसखस अशी वरून टाकून घेऊया. वरती खसखस टाकून झाली ना तर ते अशा हाताने थोडीशी दाबायची आणि त्याच्यावर पुन्हा लाटणं असं फिरवायचं. म्हणजे खसखस सगळीकडे पसरली जाईल आणि छान चिकटून राहिली तर व्यवस्थित अशी निघणार नाही तेलामध्ये. तर आता माझी पोळी छान लाटून झाली आणि आता आपण कापण्या तयार करूया. तर असं तुम्हाला छोटं मोठे कसे कापण्या पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही कापा. तर असे मी मीडियमच करणार आहे. तर छान असे तुम्ही चाकूने सुद्धा कटिंग करू शकता. तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघितला तर आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे. तर आपण सर्व कापण्या तळून घेऊया. मीडियम गॅसवरच आपल्याला सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत. गॅस जरासुद्धा बारीक करायचा नाही किंवा मोठा करायचा नाही. बारीक गॅस केला तर आपल्या कापण्या तेलकट होतील आणि फास्ट गॅस केला तर नुसत्याच त्या रंग लाल होतो पण आतून सर्व कच्च्या राहतात. सर्व कापण्या आपल्या टाकून झाल्यावर आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्यामुळे ना सतत हलवत राहायचं आहे. हलवल्यामुळे सगळ्यांना एकसारखा रंग येतो. तर आता सगळं मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे. हलकासा तांबूस रंग आला ना की लगेच आपल्या कापण्या काढून घ्यायच्या आहेत. कापण्या खाली काढून घेतल्यावर सुद्धा ते गरमागरममध्ये ना त्याची प्रोसेस चालूच असते आणि त्याच्यामुळे आपल्या कापण्यांचा रंग लाल होतो. त्याच्यामुळे आधीच जरा थोडंसं लाईट लालसर कलर असेल ना तेव्हाच काढायच्या शंकरपाळ्या. तरी बघा अशा मी झाल्यात ना तर तेव्हाच शंकरपाळ्या खाली काढते. तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कापण्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या खूप छान असा लालसर रंग दिसतोय आणि कुरकुरीत अशा झाल्या आहेत. आणि आता तुम्हाला पुन्हा दुसरी पोळी एक लाटून दाखवते आणि त्याच्या कापण्या आपण करून घेऊया. छोटी पोळी असताना त्याच्यावर ना खसखस पसरवली ना तर ते मोठी होईपर्यंत छान अशी सगळीकडे पसरली जाते आणि चिकटून पण बसते छान. म्हणजे तर तुम्ही बघू शकता आता पाटी आणि पुढे दोन्ही बाजूला मी खसखस लावून घेतली.
तर तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या अशा आकाराच्या मी केलेल्या आहेत, जास्त लहान आणि जास्त मोठीसुद्धा नाही, अशा मीडियम छान वाटतात. तर ह्या कापण्या आपण पहिल्यासारख्याच छान लालसर तळून घेऊया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, फास्ट गॅस जरासुद्धा करायचा नाही, नाहीतर करपून जाईल. आणि बारीक गॅस केला तर मग ते तेलकट होतात, त्याच्यामुळे मिडियमच गॅसवर आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या छान लालसर तळून झालेल्या आहे. आणि आता आपण खाली काढूया. खाली काढल्यानंतर पुन्हा तो डार्क कलर होऊन जातो शंकरपाळ्याचा, त्याच्या आधीच आपण असं काढून घेऊया सगळ्या. तर तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या सगळ्या तयार झालेल्या आहे आणि किती सुंदर असा एकसारखाच रंग आलेला आहे आणि त्याच्यावर खसखस लावल्यामुळे खूपच सुंदर दिसते. तर आपण आता देवाला नैवेद्यासाठी मी बाजूला काढले, नैवेद्य दाखवून घेते. तर आषाढ महिन्यामध्ये आखाड तळतात आणि आज आपण गुळाच्या गव्हाच्या कापण्या केलेल्या आहेत. त्या म्हणजे खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत बघा, जरासुद्धा वातड नाही किंवा चिवट नाही आहे. तर अशा कुरकुरीत अशा कापण्या तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने करून बघा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.